नमस्कार मित्रांनो, आपण तर खुश आहे, पण काही लोक आहेत, काही बोलतो सगळे लोक बोलत नाहीत. जे काही लोक आहेत जे पहिले बाहेर देशात कुठे गेले, कुठे काय चोरी केली, कुठे जेलमध्ये राहिले, कुठे काय केलं, त्यांना काय वाटतं माहीत आहे का की आपल्यासारखं कोणीच नाही आहे. जे बिग बॉसमध्ये आता सूरज आपला जितला आणि हे जळणारे पाहिजे ना, जळणारे पाहिजे. जेव्हा जळणारा असतो ना माणूस तेव्हाच प्रगती करतो. हे कुठं तर लिहिलेलं आहे आणि कुठं तर वाचलेलं आहे, तर हे खूप भारी आहे. कोणी लिहिलं माहीत नाही पण खूप भारी आहे. कारण ना आता इंस्टाग्रामवरती मी एक व्हिडिओ बघितला, त्याच्यावरती एक आहे, मला त्याचं नाव पण आठवत नाही, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, ते बघा, त्यानंतर तुम्ही मला सांगा. कोण कोण असं आहे ज्यानं कधीच बिग बॉस बघितलं नाही किंवा त्याला बिग बॉस आवडतच नाही. सूरज चव्हाण ज्या माणसानं बाहेर आई बहिणीवरनं शिवे देऊन नाही ती अश्लील करून गोष्टी फेमस झाला आणि बिग बॉसच्या घरात गेल्यावर दोन शब्द काय माया ममतानं बोलला नाही तर लगेच लोकांनी त्याला डोक्यावर घेतलं. तिथं सूरज चव्हाण नाही, कुठला भिकारी जरी टीव्हीवरती गेला तर तरी पण त्याला किंमत येणार आहे. पण काय गरीब घरचा पोरगा काय अश्लीलता करून फेमस झालाय हो, शिव्या देऊन नाही. तिथे व्हिडिओ बघा ना तुम्ही, तुमच्याच आई बहिणीच्या अब्रूकडून फेमस झालाय. म्हणजे तुझ्या ज्या डोळ्यात काय घातलं असेल तर बघत जा. गरीब पोरगा जरा मोठा काय झाला तर तुझी जळायला लागली, कारण मला काय घेतलं नसेल असं तुझी इच्छा असेल, तुला पण बिग बॉस मध्ये जायचं म्हणून तू असं व्हिडिओ टाकत आणि तुम्ही त्याच पोरा डोक्यावरती घेतल्या आणि नाचवताय. पुण्यातले बी सगळे रील स्टार सूरजला सपोर्ट, सूरजला सपोर्ट. अरे लाचारी दिसते तुमची. अरे मी कोणाला केळ सपोर्ट करणार, इथं मी बिग बॉसला सपोर्ट करत नाही. काय मला असलं शो आवडत नाही. तू बिग बॉसला सपोर्ट करत ना, मान्य. मग तू बिग बॉस बघितला कसा, सूरज जितलेला तुला कसं कळलं रे? हे शेमड्या, आम्हाला शिकवतो शाळा, मग कशाला बघतो सूरजला आणि पुण्यातले रिस्टाल? अरे त्याने सपोर्ट केला म्हणून जितला. तुला नाही ना करायचा तर जा, जाऊन झोप भाकरी खाऊन. मित्रांनो, ज्यामध्ये बिग बॉस तुम्हाला म्हणणार महेश मोठे फ्रीज व्हा आणि मी असा फ्रीज होणार. जावा रे, असल्या गोष्टी आम्ही असलं करण्यासाठी महाराष्ट्रात जन्म घेतला नाही काय. आणि असलं 4 दिवसाचं फेम तुमच्याकडे तीच राहू द्या. सगळ्याच तरुण पिढीला ह्या गोष्टीला आकर्षित करत नाही. अरे तू बिग बॉस बघत ना, सगळे मान्य, पण बिग बॉसचे जे शब्द कसे आहेत, फ्रीज व्हा, ही व्हा. अरे तो कुठला बाबा, निघ तो. महाराष्ट्रातले काम केलं तू माहिती आहे. बाहेरच्या राज्यात फिरत होता, घरी पण येत नव्हता बेवड्या, आणि सांगायला लागला आम्हाला कुठल्या जेलमध्ये राहून आला. सूरज भाऊ बद्दल काय बोलला? अरे खतरनाक व्हिडिओ येतील ना भाऊ, ध्यानात ठेव. इथं बाकी पण महत्वाची कामं करायची आहेत महाराष्ट्रात, काय बाकी पण गोष्टी आहेत. बिग बॉस सूरज डीपी जावा रे, भाकरी खाऊन झोपा जरा. व्हिडिओ बघितला असेल, हा कोण माणूस आहे, मी याला ओळखत पण नाही जास्त. त्याचे मी परत प्रोफाईल चेक केली सगळं. तो पहिला कुठे केरळमध्ये होता, कुठे फिरायचा, कुठे भिकाऱ्यासारखा राहायचा असं सांगतो स्वतः. परत बोलतो मी प्रमोशन करत नाही, काय नाही. जे आपले रील स्टार पहिले होते त्यांनी आता पैसा कमवायचा आहे तर कुठून ना कुठून पैसा कमवतात रील स्टारवाले वगैरे. तर हा आता डबल पैसे कमवायला लागला कोणाचे ॲड करून, हे मी करत नाही, ते करत नाही. पहिले त्याचे व्हिडिओ मी बघितले तर त्याच्यामध्ये बोलतो की असं, अरे तू कोण आहे रे? सूरजबद्दल असा का बोलतो? शिवीगाळ केली, हे काय केलं, ते काय. तू काय केलं ते बघ बेवड्या. अरे तू पिऊन दारू हे ते धंदे केले, तू इकडे पडला तिकडे पडला, ते कुठं बाहेर देशात गेला, तिकडे जाऊन जेलमध्ये बसला. परत आलास ना, जे बोलत होता मी देवाला मानत नाही, याला मानत नाही, मी त्याला मानत नाही. शेवट घरी आला, गणपती बसवर सुधरा. मराठी माणूस जितला आणि गरीब घरातून गेलेला माणूस जितला म्हणजे सूरज भाऊ. त्याचं खुशी आहे आम्हाला आणि आनंद वाटतो, गर्व वाटतो की भाई तो जितला. सपोर्ट कोणाचा का असो ना, मी तर सपोर्ट केला, मला माहीत आहे, आणि आपली पब्लिकने बी सपोर्ट केला. तुमच्यासारखे भुरटे लोक किती ते आले तर तो सूरज आता हे ना, झापूक झुपूक करून उडवून देईल तुम्हाला, गोलीगत टिंगूल देईल तुम्हाला. आता त्याला वाचता येत नाही, लिहिता येत नाही म्हणून काय पण तुम्ही बोलणार काय? अरे थोडं तर समजून घ्यायला पाहिजे तुम्ही लोक, काय बोलता काय नाही. टपोरी गावंड, अरे तू कोण आहेस ते बघ आधी, स्वतःकडे आधी बघायचं, मग दुसऱ्याला बोलायचं. तर जाऊ द्या मित्रांनो, आपण बहुत जाम खुश आहे, त्याच्यामुळे आपण हे असल्या छोट्या मोठ्या गोष्टीकडे फेकून द्यायच्या, अशा बघायच्या फेकून द्यायच्या. इंस्टाग्रामला कसं करतो, नाही आवडले असं वर करतो, तसं वर करून टाकायचं, तसं फालतू गोष्टीवर लक्ष नाही द्यायचं. तर चला, आपण सूरज भाऊला सपोर्ट केला त्याच्यामुळे मी धन्यवाद बोलतो पहिलं तर असेच आपली व्हिडिओ येत राहतील. सूरज भाऊवरती आता हिंदी बिग बॉस होत आहे, त्या हिंदी बिग बॉसवरती पण येत राहतील.